या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इमारतीच्या पोर्चमध्ये बेकायदा जमाव जमवून शासनाविरोधी घोषणाबाजी करत आत्मदहनाचा प्रयत्न करत तसेच गोंधळ घातल्याप्रकरणी 10 जणांविरुद्ध सदर वझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 25 जून रोजी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान घडली। महेश डोलारे, वनमाला दत्तू कदम, ममता देवीदास मोरे, लक्ष्मी विठ्ठल वाघमारे, दत्तात्रय शाहू चव्हाण, इंदुबाई दत्तू कांबळे व अन्य 3 ते 4 जण सर्व राहणार सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। गोंधळ घालून शासकीय परिसरात उपद्रव निर्माण केला आणि स्वतःसह इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। तपास सहाय्यक फौजदार बनसोडे करत आहेत। सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमचे जे दलित समाजाचे कुटुंब या ठिकाणी जवळपास एक 15-16 कुटुंब सोलापूर महानगरपालिकेच्या जागेत राहत होते। अतिक्रमण विभागाच्या नावाखाली यांचे घरं पाडून त्या ठिकाणी बेकायदेशीर लोकवस्तीमध्ये पार्किंगची सुविधा करून दिली महापालिकेने, आणि तो पण ठराव रविवारी। मला सांगा, महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सुट्टी म्हणून रविवार ओळखली जाते, मग एवढी काय यांना गडबड होती महापालिकेला की त्यांनी रविवारी तो ठराव त्यांना मंजूर करून पार्किंगसाठी दिली। आणि तिथं सार्वजनिक शौचालयावर कब्जा करून तो आम्ही वारंवार यांना सांगतोय की एक लोक गरीब आहे, अत्यंत यांना घरं द्या, घरं निवारा महत्वाचा, आम्ही फुकट मागत नाही। सोलापूर महानगरपालिकेला भाडे तत्वावर आम्ही घर मागतोय, परंतु गेल्या 7 महिन्यापासून आम्ही फिरतोय या भूमी मालमत्तेना अतिक्रमण तिकडून इकडं यांची कोण दागच घ्यायला तयार नाही। आता आम्ही 11 तारखेला त्यांना निवेदन दिलं, साहेब आमचं काय तर निकाल लावा। गेल्या 8 दिवसापासून आंदोलनाला बसलो, आमची दखल नाही घेतल्यामुळे आम्ही 11 तारखेला निवेदन दिलं, साहेब आम्ही 25 तारखेला आत्मदहन, तरी देखील अजून आम्हाला पत्र नाही, कसलंच काय नाही। म्हणजे तुम्ही आमची वाट बघताय का? शासन स्तरावर अनुसूचित जाती जमातीच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाचा धोरण आहे की यांना गोरगरीब लोकांना घरं उपलब्ध करून, परंतु सोलापूर महानगरपालिका ही दलित समाजाच्या विरोधात असल्याचे आम्हाला फर्स्ट या ठिकाणी म्हणावं लागेल। आणि या मागणीसाठी आम्ही स्वतः आत्मदहन करून घेण्यासाठी इथं आलो। इथं तेव्हा त्यांना लक्षात येते की अरे बाबा हे विषय गंभीर आहे। मग एवढ्या दिवस सोलापूर महानगरपालिका काय झोपली होती का, हा आमचा प्रश्न आहे। तात्काळ तो ठराव रद्द करून, तो ठराव चुकीचा आहे आणि लोकवस्ती आहे तिथं आजूबाजूचा एक प्रशासकीय ठराव जर मंजूर होत असेल तर बाजूच्या लोकांचा त्या ठिकाणी सूची घेणं गरजेचं आहे, तसं कुठलेच नाही आणि त्या जागेवर कसलंच आरक्षण नाही। मग सोलापूर महानगरपालिकेला अशी काय होती की त्यांना त्या गुलाम पैलवान मंगल कार्यालयावाल्याला या ठिकाणी पार्किंगसाठी ती जागा दिली, आणि महानगरपालिकेचा जेव्हा इमारत त्याची गुलाम पैलवान मंगल कार्यालय उभारलं तेव्हा यांनी चौकशी केली नाही का की ती जे इमारत आहे त्याला पार्किंगची सुविधा दिली नाही का? मग हे सगळ्या गोष्टी पैसेवाल्याला एक कायदा आणि गरीबाला एक कायदा असं म्हणावं लागेल। 3 वर्ष झालं पातोड चौकामध्ये महानगरपालिकेची जागा होती, आम्ही तिथं राहत होतो। म्हणजे रस्त्यावर राहण्यापेक्षा तिथं संडास बाथरूमची जागा होती, साफसफाई करून आम्ही राहत होतो। 2-3 वर्ष झालं राहायला लागलो। आणि मग ते जे पाठीमागडचं गुलाम पैलवान आहे त्यांनी ह्यांना महानगरपालिकेला हे करून आमचे घर सगळे महानगरपालिकेची गाडी येऊन आमचे घर पाडून टाकते बुलडोझरने, आणि त्याला ठराव करून जागा दिली म्हणून त्याने आम्हाला शिवीगाळ करून मी जागा विकत घेतलो म्हणून आम्हाला तिथून बेघर केलं। आणि रस्त्यावर आम्ही आता 7 महिने झालं आम्ही रस्त्यावरच लेकर बाळ घेऊन सारखं हे महानगरपालिकेला भेटतोय, इकडे येऊन सगळ्याला सांगतोय आमचा न्याय करा। तर आमच्याकडे कोणी सुद्धा लक्ष द्यायला तयार नव्हतं। पण आता मॅडम म्हणले ते सर चांगले देवासारखे भेटले, त्यांनी म्हणले की आता तुम्हाला तिथं घरं बांधून देतो। तुम्ही आज इथं काय केलं? आम्ही इथं आत्मदहन करण्यासाठी चालू होतो। आम्ही त्यांना सांगितलं पण होतं, आम्ही आंदोलनाला 10 दिवस बसलो होतो तिथं पूनम गेट पाशी, आणि त्यांना सांगितलं होतं आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। तर ते लोकरे साहेबांनी आम्हाला पत्र दिलं होतं तसं की 25 तारखेला तुम्हाला न्याय देणार। मग आम्ही काल येऊन भेटलो तरी त्यांनी आमच्याकडे काय दखल दिले नव्हते। मग आज आम्ही त्यांना सांगितलं होतं पहिलंच की आम्ही आत्मदहन करणार आहे। काल कोणाला भेटलो ते काल तुम्ही? लोकरे साहेबाला, आशिष लोकरे साहेबांना भेटलो कलेक्टर ऑफिसमध्ये। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।